नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। तीन वेळा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धानागता पचोपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। ये च धम्मा अतीता च ये च धम्मानागता पचोपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च संघा अतीता च ये च संघानागता पचोपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। अहं वन्दामि सर्वदा। अहं वन्दामि सर्वदा। बुद्ध, धम्म आणि संघ हे तीन शरणस्थान. याला मोजण्यासाठी मोजपट्टी नाही, मोजमाप नाही, वस्तुमान नाही, त्याचं मोजमाप करता येईल. आपण धम्म आपण माणूस मोजण्यासाठी मोजपट्टी नाही. दुर्लभो बुद्धो उपादो इमस्मिन् लोके. बुद्ध जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा ज्ञानाची ही गंगा वाहायला सुरुवात होते. हा जो निसर्ग उत्पन्न झालाय हे निसर्गाला माहिती नाही की तो कसा उत्पन्न झाला. निसर्गाला एवढी अक्कल नाहीये आणि आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. निसर्ग म्हणजे ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा आहे का? नाही बोलते बघ हे लहान. निसर्ग म्हणजे कशाला? नियती, पकती, मूळ पाली शब्द पकती, प्रकृती. निसर्ग हा निसर्ग कसा निर्माण झाला हे निसर्गालाच ठाऊक नाही, एवढा अज्ञानी. पण हे दिसतं, हे ज्याला रूप म्हणतो, एवढं भौतिक जग डोळ्याने जे आपण पाहतोय त्याला भौतिक जग म्हणतो. भौतिक जग हे एवढी मोठी प्रकृती दिसते. मनुष्य, मनुष्यतर प्राणी, काही दृश्य काही अदृश्य, नद्या, नाले, डोंगर, पहाड, समुद्र, आकाशगंगा, सूर्य, तारे, चंद्र हे एवढं दिसतात. पशु पक्षी कशी उत्पन्न झाले असतील, कोणी उत्पन्न केले असतील, हा अनुत्तरित प्रश्न नाही आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर भगवान बुद्धांकडे आहे. शेंडीवाल्यांना काय कळत नाही. जानवं घातलं, शेंडीला गाठ बांधली, 1.5 पेंडे धोतर नेसलं, चंदन कपाळाला लावलं, हे नकली ब्राह्मण, हे असली ब्राह्मण नाहीये. न जच्चो होती ब्राह्मणो कम्मुनो होती ब्राह्मण. जन्मानं कुणीही ब्राह्मण होत नाही, तो कर्माने ब्राह्मण होतो.
ब्रह्म आणि धम्म या शब्दाचा एक अर्थ आहे. शेंडीवाले नंबर 1 चे चोर, समजलं? हा शब्द चोरून घेतला. ब्रह्म, ब्राह्मण. ब्राह्मण कोणाला म्हणावं? करुणा, मैत्री, मुदिता आणि उपेक्षा या चारही ब्रह्मविहारामध्ये जे रमण करणारे आहेत, ज्यांनी मुक्तीच्या चारही अवस्था प्राप्त केलेल्या आहेत, शोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्हत, त्यांना मी ब्राह्मण असं म्हणतो, असं धम्मपदात बाबासाहेबांनी सांगितलं. मनुस्मृतीमध्ये 5व्या अध्यायामध्ये आयुर्विद्या यशो बलं संस्कृतमध्ये हे नंबर 1 चे चोट्टे चोर शेंडीवाले. धम्मपदातली 107वी गाथा वाचा. आयु वंडो सुखं बलच. केवळ भाषांतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. हे मनुस्मृती ही भगवद्गीता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून धम्मपदाची नकल आहे. आता गावगाव फिरत आहे ते पत्र घेऊन. खडसंगीला 21 तारखेचे संमेलन, यांचं संमेलन होऊ द्यायचं नाही, समजलं? ही संघटना इलिगली, बेकायदेशीर संघटना आहे. स्वातंत्र्यात या चळवळीचा अजिबात भाग नाही. महात्मा गांधीला मारणारे हेच लोक. त्यामुळं या संघटनांपासून हे सांप्रदायिक तणाव वाढवण्याचं काम करत असतात. त्यांचा एक कलमी कार्यक्रम फोडा आणि राज्य करा. यांच्या मूर्ती अशाच होणार आहेत जशा हिटलर आणि मुसोलिनीच्या झाल्या तशा. या राज्यकर्त्यांच्याही हे कर्माचं फळ यांना काय सुटणारच म्हणतात, सुटणार नाहीये. त्यांना वाटत असेल आम्ही फोडा जोडा राज्य करू, पण तुमचे कर्म वाईट असले तर वाईट कर्माचा वाईट परिणाम कोणी असू द्या, ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत की ईसाई असोत की मुस्लिम असोत, ब्राह्मण की ब्राह्मण येत असो, कोणी असो, आपण मनुष्य आहोत. आणि मनुष्य सगळे त्यांच्यामध्ये भेदाभेद करणं हा गुन्हा आहे. माणसाने माणसाशी माणसासारखी वागणूक करावी याला धर्म म्हणतात. तो धर्म हिंदू नसतो, बौद्ध नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी असतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, ब्राह्मणेतर नसतो, आदिवासी नसतो. धर्म शुद्ध असतो, तो विशुद्ध असतो, तो सत्य असतो. आर्य सत्याचा साक्षात्कार करून हा सद्धम्म धारण करून शोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्हत्व प्राप्त केलं. यांना माहिती नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. ब्राह्मणांच्या घरी ज्या आमच्या माता भगिनी आहेत ना, त्यांनी जे आक्रमण के खैबर खिंडीतून आले ना, ते आर्यांच्या अनेक टोळ्या, ते आपल्या बायका किंवा पोरी घेऊन आले नाहीत. त्यांच्या घरात ज्या बायका आहेत, पोरी आहेत ना, त्या आमच्या आहेत. त्यांच्यावर पायातली चप्पल पायात बरी, पायातली वाहन पायात बरी. माधवराव पेशव्यांच्या पत्नीचं नाव रमाबाई. चंदनाच्या लाकडांवरती त्याला जाळ माधवराव पेशव्यांना. आणि जिवंतपणे त्या रमाबाईला, त्यांच्या पत्नीला जळत्या सरणात जाळून टाकलं, सतीची जाळ. आता जर असता तर किती सजा झाली असती. भीमा कोरेगावची लढाई यासाठी लढली गेली. खरं तर पेशव्यांचं पानिपत हे भीमा कोरेगावलाच झालं. भीमा कोरेगावलाच झालं. 1 जानेवारी 1818 जो हादसा झाला ना, ते इतिहासात कोरलं गेलं नाही, इतिहासात लिहिलं गेलं नाही. इतिहास पुरंदरेंनी विकृतपणे लिहिलाय. आमचा शिवाजीला त्यांनी खऱ्या अर्थानं मराठी स्वतंत्र राज्याची निर्मिती केली होती. हिंदू हा शब्द तुम्ही संस्कृतलाही शब्द नाही आहे. सिंधूवरून हिंदू पडलं अजिबात नाही आहे. ककुसंध नावाचे बुद्ध होते, त्यांच्या आईचं नाव सिंधू, त्यावरून सिंधू पडलेला आहे. हरप्पा आणि मोहेंजोदडो हे शेंडीवाले आम्हाला सांगतात हे प्राचीन वैदिक संस्कृतीचं लेणं आहे. हे एवढं एकदम खोटं आहे. तिथे जे टिले मिळाले
ते स्तूप आहेत कोणागमन ककुसंद सम्यक संबुद्धांचे, काश्यप बुद्धांचे टिले आहेत. 7x12च्या कुठ्या मिळा, आम्ही जाऊन आलो ना. मोतीराम कंगाले नागपूरचे, जे गोंडी धर्म संस्थापक, त्यांचं नाव मोतीराम कंगाले होतं. मोती रावण कंगाले केलं होतं. त्यावेळेला जे कदम म्हणतात ना, कदम यवतमाळ जिल्ह्यात श्याम कदम, श्याम मानव लिहितात, अंधश्रद्धा निर्मूलन समिती. दाभोळकर हे आमचा मित्र, तो ब्राह्मण बरं, त्यांची हत्या यांनीच केली बरं. ब्राह्मण म्हणजे ज्ञानोबा रायापासून, ज्ञानोबा रायांना 14व्या वर्षात समाधी घेणं यांनीच भाग पाडलं. ज्ञानोबा रायांच्या आई वडिलांना जहर पिऊन मारण्यास बाध्य यांनीच केलं. कारण हे महायानी भिक्षू होते. मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाशी, असा निवृत्तीनाथ असं म्हणतात. ज्ञानोबा रायाची वडील बंधू ते नागद्वारला राहायचे. मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाशी, का मी सांगायला गेलो त्यांना. हा सगळा नाथपंथी जेवढे आहेत ना, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याला होश नाही, ते नाथपंथी सांगतात. लोक तर बाहेरच्या देशातले भिक्षू समजतात त्यांना. हे लोक आम्ही बुद्धाच्या देशातून येतो आणि म्हणून सगळा पैसा गोळा करतात आणि वेगवेगळ्या मंदिरांसाठी लावतात. हे बालाजीचं मंदिर, ऋषीचं मंदिर, हे घटाळ्याचे मंदिर, हे बुद्ध विहार आहेत. बुद्ध विहार 84,000 बुद्ध विहार आहेत. प्रतिक्रांती झाल्यानंतर हे सगळे विहारांचे मंदिर बनले. या देशातला हा एका गुण्या गोविंदानं राहणारा माणूस, पुष्यमित्र शुंगांनी सम्राट अशोकाच्या या सैन्यामध्ये दाखल झाले. बृहद्रथ त्यांचा पळनात 2च वर्ष राज्य केलं. ज्या दिवशीच्या आता विजयादशमीचा यांना हे 100 वर्ष होत आहेत. नुसतं जहर पेरण्याचं काम या लोकांनी केलं. माणसांमध्ये जातीयवाद तेढ निर्माण करून हिंदू या शब्दावर आता सनातन म्हणतात बघा. सनातन हा मूळ पाली शब्द आहे. नाही धम्मपदातली 5वी गाथा, नाही वेरेन वेरानी समंती ध कुदाचनं अवेरेनेच संमती हेच धम्मो सनातन. वैराशी वैरत्व करून वैरत्व कधीच संपत नाही. मैत्री करूनच जगावर मात केली जाते, विजय शत्रूंवरती मात केली जाते. हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे. मैत्रीनं सारं जग जिंकलं. हे बुद्धांचं वचन आहे. तेच धम्मो सनातन. पहा, हा शब्द मूळ पाली शब्द आहे. नंबर 1 चोरी, म्हणजे एकेका शब्दापासूनची एवढी चोरी आम्हाला आमच्या पाठ्यक्रमात सांगतात की हे सगळ्या भाषेची जननी संस्कृत आहे. संस्कृत भाषेला लिपीच नाहीये. मी एकटा आर्ग्युमेंट कराल तरी मी एकटा हरवतो सगळ्यांना मंचावर. मध्ये त्या RSS वाल्यांनी, आमच्या ती टीचर आहे ना रासू गवईंची पत्नी कमलाबाई, तिला तिनं बोलवलं होतं कार्यक्रम, ती काय गेली नाही. त्यामुळं हे षडयंत्रकारी लोक नुसते माणसांमध्ये सांप्रदायिक तणाव वाढवून माणसांमध्ये वैमनस्य निर्माण करून, हिंदू हा शब्द आहे ना तो सिंधूचा अपभ्रंश नाही आहे. आता त्या सिंधू नदीचं नाव हिंदू कोणी म्हणतं का? नाही म्हणत ना. या देशाला सिंधुस्थान, आता सिंधुस्थान म्हणतात का कोणी? ककुसंद बुद्ध झाले, त्यांच्या मातेचंच नाव सिंधू होतं. संदैव आता यांनी सरस्वती नाव दिलं बरं का. मी दिल्लीत होतो त्याच वेळेला निषेध केला यांचा. सरस्वती नाव दिलं. सरस्वती कोण आहे माहिती आहे तुम्हाला? सरस्वती कोणाची मुलगी? हे नरेंद्र मोदी कसा म्हणतो मी जिओलॉजिकल नाही आहे. त्याच्या आकाशात न टपकला, त्यांनी त्याच्या आईवडिलांनी जन्म दिलेला आहे. त्यावेळेला म्हणते गणपतीचं ऑपरेशन झालं होतं की नाही. म्हणजे असं थोतांड पसरवत आहेत. ज्या आधारावर हे लोक हिंदू हा शब्द ब्राह्मणी धर्माचं नामकरण
ब्राह्मणी धर्म असं म्हटल्यानंतर अरे ब्राह्मणाजवळ कोण आहे? हिंदुस्थान हे जे दिलेलं नाव आहे ते मुस्लिम राज्यकर्त्यांनी दिलेलं नाव आहे. मुस्लिमांना बोलवलं तर या शेंडीवाल्यांनीच बोलवलं. त्यांच्या मुस्लिम राजवटीत आपल्या पोरी बायका दिला त्यांना आणि महत्वाची पदं आपल्याकडे घेतली. बॅरिस्टर AR अंतुले, आपल्याला काय माहिती होतं ब्राह्मण होता? घरी त्याच्या गावाला जाऊन घराण्यात चौकशी केली तेव्हा माहिती पडलं तो मूळ कुलकर्णी होता बरं का. त्यांनी म्हणजे बाबासाहेबांनी खोती पद्धती विरुद्ध, हे खोत मोठे जमीनदार होते, हे ब्राह्मण. स्वतः बॅरिस्टर अंतुले ना, अंतुले घराण्यातला, हे कुलकर्णी होते अगोदरचे. शेवटी त्या जमीनदारीसाठी, खोतासाठी, मोठे खोत होते, धर्मांतर केले बरं, ते मुस्लिम बनले सुद्धा. शेंडीवाल्यांचा इतिहास हा या देशाला घातपात करण्याचा इतिहास आहे. समजत आहे ना? हे आता गावगाव फिरत आहेत बरं का. आपण हे गावगाव फिरत आहेत, जाणीवपूर्वक 100 वर्ष बामणाच्या हातात सगळं कोलीत राहिलं की नाही? हे खडसंगी हे नावच आहे ना, खडसंगी. 76 आडनाव आहेत माना समाजातले. तुम्ही वैरागडचा किल्ला पहा, माना समाजाचा आमचा राजा होता बुद्धिस्ट, तिथे लिहून आहे ना, तुम्ही पहा ना जाऊन. माना समाजातले, आपल्या समाजातले बा, नीत नवरे, नाद नवरे, चौके, उलके, उके, हे आपले लोक बरं. खडसंगी बा, 77 वाळणा खडमाना म्हणतात ना, हे खडमाना लोकांनी वसवलेलं गाव. संगी म्हणजे सोबती, मिळवणार नाही का, म्हणतो ना संगी सोबती. त्यांनी वसवलेलं, आमच्या माना समाज, बुद्धिस्ट समाजातल्या लोकांनी वसवलेलं गाव आहे. हे सगळं माना समाज आहे ना, हे बुद्धिस्ट होता, माहिती नाही ना, आम्ही इतिहास गेलो विसरून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 ला पहिल्यांदा गेले. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून. 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला मोठी सभा बोलवली स्वतंत्र महाराजांची मन टटोलण्यासाठी. जन्म घेणं माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे. चुकूनही या ब्राह्मणवादी तुरुंगात मी जगणार नाही आणि मरणार नाही. त्यांनी त्यांची भीम प्रतिज्ञा 21 वर्षानंतर पूर्ण केली. ब्राह्मणांनी आपल्या संप्रदायाचं नाव हिंदू असं का केलं याची कारण त्यांनाच माहिती आहे. हिंदू हा संस्कृत शब्द नाही, सगळ्या डिक्शनऱ्या बघा. हिंदू हा पर्शियन शब्द आहे, इराणियन शब्द आहे. इराणला पर्शिया असं म्हणायचे. पर्शियन इराणची भाषा आहे. हिंदू या शब्दाचा अर्थ गुलाम, काळा, दास, चोर, लुच्चा, लफंगा. हा गुलामांचा देश आहे, काळ्यांचा देश आहे, दासांचा देश आहे. हिंदुस्थानी नाव मुस्लिम राज्यकर्त्यांनी दिलेले नाव. आता दोज आर टोटली हिंदूज, टोटली हिंदूज. पहा इंग्रजांचा दोज आर टोटली हिंदूज, हिंदूज. पहा ते युरोपियन लोक सत्य आले नंतर, औद्योगिक क्रांती झाल्यानंतर आपले आपले पाय पसरणं सुरू केले. त्यांनी हा हिंदूज, हिंदूज, INDUS, हिंदूज, हिंदूज, इंडस, इंडिया हा अपभ्रंश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 ला देशाला हे संविधान बहाल केलं. हे संविधान मानणाऱ्यांपैकी नाही, हे ढोंग करतात नाहीये. संविधान जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली. तिरंगात म्हणतात, चौथा रंग जो धम्मचक्र आहे ना, या घटनेला काय काय म्हणतात ते त्यांना मान्य नाही आहे. आणि हे या देशात माणूस स्वाभिमानाचं जगणं हे त्यांना आवडत नाही. बाबासाहेब त्यांना राक्षस वाटतो. बाबासाहेब आंबेडकर या देशात झाले आणि आमच्या बामणाच्या पोरीला त्यांनी बायको केलं. आली की नाही? आता त्याला माणूस म्हणून तरी पाहतायत का आता पण? अरे त्याच्यासारखा विद्वान एवढ्या तरी डिग्र्या कोणी कमवल्या का? हिंमत आहे ना. तुम्ही बुद्धीची कसोटी तुम्ही पाहताय, ज्ञानाची. आपली पोरं, मेरिटची पोरं 1-1 मार्कांनी घसरत आहेत आता हल्ली. शेंडीवाल्यांच्या हातात सगळी दाल.
सुप्रीम कोर्टात हे आपण या कोर्टातनं हे जे राम मंदिर बनलं ते तर आपण सगळ्या जेवढ्या मशिदी आहेत ना कुठल्याही राजाचं नाव नाही. लोक म्हणतात बाबरी मस्जिद, बाबरी नाही, बाबरी महाविहार होतं ते. आमच्या मोहन मामानी ना भागवतांनी तिथे कोरोनाच्या कालखंडात जाऊन हे शरद बोबडे आणि चंद्रचूड यांच्याकडून सगळी कागदपत्र तयार करून घेतली आणि हे आस्थेच्या नावावर राम मंदिराचं अनुमोशन हे सगळे इलिगली आहे. आस्थेच्या आधारावर निर्णय नाव कोर्टात. आधार पाहिजे, पुरातत्व आधार सगळे जे जे निघाले ते विहाराचे आहेत. आता अरावल पर्वत आपल्या नरेंद्र मोदींनी अडाणीच्या घशात ते सुप्रीम कोर्टाकडनं आणले. तिथे आपल्या सगळ्या गुफा आहेत, लेण्या आहेत, त्या सगळ्या जे 80 मीटर जे पहाड त्याला पहाडच नाही खचवतील ते. तुमचं एक रस्त्यावर घर आलं तर तो बुलडोझर चालवतील. पण हे सगळं देणार आहेत. बरं आता फुलं होणार आहे. जसं जेवढं प्रायव्हेटायझेशन केलं ना देवेंद्र फडणवीस आमचा झाला तो तर पक्का आता हे अडाणीला हे सगळं गडचिरोलीचा परिसर सगळं 99 वर्षाच्या लिस्टवर. आता कोणी त्याच्याविषयी बोलतील तर नागरी सुरक्षा कायदा त्यांनी पारित केला. त्यांना 2 वर्ष जमानत देणार नाही. जाणीवपूर्वक कुणबी, तेली, कोळी, माळी, लोहार, सुतार, तमास सगळ्या ब्राह्मणेतर लोकांना यू बनव, आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदू आहे, हिंदू आमचा धर्म आहे. हिंदू धर्मच नाही सुप्रीम कोर्टात निर्णय आहे ना. हिंदू हा शब्दच मुळात पर्शियन शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ सांगितला ना, गुलाम, काळा, दास, चोर, लुच्चा, लफंगा. त्यामुळं हा शब्द त्यांनी कवटाळला आणि ब्राह्मणी धर्माचं नामकरण हिंदू केले. हे आपल्याला कळलं नाही. आता आपल्या हातात शिक्षणाची द्वार नव्हते, ती त्यांचीच मक्तेदारी होती. कमीत कमी इंग्रज आले ना, कमीत कमी ही दारं तरी खुलले, लोक शिकले. नाहीतर आमच्या पूर्वजांना माहिती आहे ना, आमचा संभाजी राजा, आमचा शिवाजी राजा आमचा आहे. आमच्या मराठी राजाचा खात्मा करण्यासाठी ह्या शेंडीवाल्यांनी संभाजी राजाला पकडून दिलं. जिथे बरं झालं कमीत कमी तो उद्धव ठाकरे त्याचा आभार मानलं पाहिजे. तो देशमुख शिर्के त्या नावाच्या माणसाने संभाजीचे तुकडे वेचले. असं चुकीचा इतिहास एक बोटीने सगळे पुरातत्व खात्याचे सगळे डॉलर कापून टाकले त्यांनी. माहिती नाही तुम्हाला. जिथे पहिली डागडुगी पहिली समाधी बांधली ना, यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तिथे गोविंद गणपत गायकवाडाचं नाव होतं तिथे समाधीवर. कुठे गेलं? पाहणं जुने चित्र तुमच्याकडे असतील ना. अजूनही ती समाधी महारवाड्यात आहे ना गोविंद गणपत गायकवाडांच्या. ती कमीत कमी शांताबाई, मैनाबाई, क्षीरसागर, ती वरठी माय तुळापूरला जिथे तुकडे तुकडे करून फेकले ना संभाजीराजाचे. म्हणजे मुसलमान राजे आणि हे पेशवे मिळून यांना पकडून दिलं आणि मनुस्मृतीच्या कायद्यानुसार संभाजी राजाचे डोळे काढले, आमच्या कान कापले, नाक कापले, जीवा कापली, हातापायांची खुरकुट कापले. एवढंच नव्हे तर गुप्तांग देखील कापलं आणि जे मुंडका आहे ना ते पेशव्यांच्या हातात दिलं. अरे जर औरंगजेबाच्या हातात असतात, औरंगजेबाचं राज्य असायला हवं होतं ना. ज्या दिवशी गुढीपाडवा म्हणतात हे सगळे आपले शेतकरी बांधव माहिती आहे ना. गुढीपाडव्याच्या दिवशी ते आंब्याचं तोरण करतात, मंडप बिंडव घालतात आणि मराठी राजाचा स्वतंत्र दिवस मानतात. मराठी राजा नाही, आमच्या मराठी राज्याचं खून करून, आमच्या शंभूरायाची हत्या करून ते डोकं आहे ना मनुस्मृतीच्या नियमाने कापलेलं ते पेशव्यांच्या हातात. आणि त्या गुढीला मात्र आमच्या संभाजी राजाचं डोकं होतं. हे मराठ्यांना काय माहिती? कुणबी मराठा, तेली मराठा, माना मराठा, गोळ हे सगळे मराठी माणसं होत आहे. मराठा जात नाही आहे. कोणी म्हणतात ना नाही हा कुणबी मराठा आहे, हा लेवा मराठा आहे, हा देशमुख. अरे मराठे महाराष्ट्र हे महारावरून नाव पडलं होते. नागवंशी लोक महात्मा फुले म्हणतात ना. पण बामणाचं तुम्ही ऐकता? बाबासाहेबांनी म्हणून कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही असं बोलले. त्यामुळे ब्राह्मणांनी या देशाचा घात केला. त्यांनी सह्याद्री कुंड पुराणाचे दाखले पहा तुम्ही काय लिहिलंय. बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1956 जे उल्लेख केले, आमचा हा कुणबी समाज, एकेकाळचे नागवंशी लोक
बुद्धिस्ट लोक होते हो, विसरले. इतिहास जे विसरतात ते इतिहासाचे काय निर्माण करणार. आमचा तेली समाज, कोळी समाज, माना समाज, कोण समाज, हे सगळे कुणबी होते. हे सगळे मेहनत करणारे होते. या देशाचे भूमिपुत्र होते. हे नागवंशी लोक होते. इतिहास जे विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार. 25 डिसेंबर 1954 बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना देवरोडला बोलले होते बाबासाहेब, या देशात 2000 लेण्या आहेत, त्यापैकी 1800 पेक्षा जास्त लेण्या एकट्या महाराष्ट्रात आहे. याचा अर्थ काय की 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. 1250 वर्ष बुद्धिस्ट राजांनी राज्य केलं. दुसरा राज्याभिषेक शिवाजी राजाचा दडून आहे. तुम्ही पंढरपूरला जाताना एक गाव पडतं पळस देऊन, तिथले भोसले सगळे महाराज बरं का, हे नागवंशी लोक. बरं हा लपून तुम्हाला माहिती आहे, सिंदखेड राजाला तुम्ही जा, अजूनही तो महारवाड्याला राजवाडा म्हणतात आणि राजवाड्याला महारवाडा म्हणतात. अजूनही लखुजी जाधवांचा वाडा महारवाड्यात आहे, हद्दीत. अजूनही बघा ना, हे महारींचं पोर आहे शिवाजी. लखुजी बरं झालं कमीत कमी शिकारीसाठी जॉन स्मिथ, डॉक्टर जॉन स्मिथ इंग्रज अधिकारी शिकार करायला गेले अजिंठ्याच्या लेण्यात परिसरात. ते तिकडेच राहत होते, लग्न तिथेच झालं शिवाजी राजाचं. त्यावेळेला सोयरिका होत होत्या, हे लग्न तिथेच झालं. बरं झालं कमीत कमी इंग्रज अधिकाऱ्याने लिहून ठेवलं. जे 26 नंबरच्या लेणीमध्ये गेले, 10 नंबरच्या लेणीत पहा त्यांनी स्वतःचं नाव लिहून ठेवलं. स्मिथच्या उल्लेखामध्ये काय लिहिलंय माहिती आहे, लखुजी जाधव हे महारवतन होतं. तुम्ही डॉक्युमेंट्स वाचा म्हणजे तुम्हाला हे कळेल. इंग्रजांनी राखून तर हे महारवतन होतं. हे महारींचं पोर म्हणजे लखुजी जाधवाची पोर जिजाऊ, हे महारींचं पोर म्हणून क्षत्रिय होऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्रात एकही ब्राह्मण राज्याभिषेक करण्यासाठी आला. हे खरं आहे. शेवटी मजुरी केली शिवाजी महाराजांनी. तुम्ही नाही येत का, काशीला गेले, गागा भट्टाला बोलवलं, भारोभार केलं, सोनी मोती पोर मणिरत्न. तरी मात्र एक तायडे नावाच्या घराण्यातला अकोलाच्या परिसरातला राहणारा माणूस, तो या जाती व्यवस्थेत चटक्यामुळं तो मुस्लिम बनला. बखरकार, पृष्ठ नंबर 79 मुंबई मराठीमध्ये वाचा म्हणजे तुम्हाला कळेल काय लिहितो. एका मिनिटासाठी डोळे लावायला सांगितले गागा भट्टांनी. आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्यानी असा टिळा लावून राज्याभिषेक केला. हा दूषित झाला म्हणून दुसरा राज्याभिषेक अजूनही लपून आहे. हा सांगून काय जाऊन विचारा म्हणजे समजते. अजूनही जो बुद्धिस्ट पद्धतीने झाला 3 शरण आणि 5 सील ग्रहण करून, संभाजीला खाली उतरल्यावर महाडच्या लेणी 4ही बाजूने अशी प्रदक्षिणा केली. 14 वर्षाचे हे बाळ शंभू, हे शंभू बर हे राजकुमार, इथे काचल किचल काहीतरी अक्षर आहेत येऊन, हे आपल्याला काही समजत नाही. पण सम्राट अशोकाने आपल्या मुलाला, मुलीला, जावयाला, नातवाला पाठवून सारी लंका बुद्ध माहिती आहे. याच्यावर तू काहीतरी 14 वर्षाचा बाळ, हे आमचा राजकुमार शंभू, त्यांनी बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. पोट रामदास स्वामीचं दुखायला लागलं, समजलं. मत जनतेने हाल्याची गांड फाटते असं ते म्हणतात, समजलं. म्हणजे पोट लिहिलं संस्कृत. हे येडे लोक महारींचे बोर हे यार संस्कृत मध्ये लिहितात. रामदास स्वामीचं आयुष्यात कधी रामदास स्वामीची शिवाजी महाराजांची भेटच झाली नाही. गुरु कसे आमचे मामा देशमुख प्राध्यापक गेल्या वर्षी मरण पावले. येडे लोक आहे कुणबी समाजातला माणूस, याला इतिहास काय समजते म्हणून याची प्रेतयात्रा काढली या काळ्या टोपीवाले RSS वाल्यांनी आणि त्याचा मृतदेह असा जाळला. आम्हाला जेव्हा माहिती झाली आम्ही खांद्यावर बसून त्यांची मिरवणूक काढली. मी शिबिराला गेलो तर आल्या आल्या त्यांच्या घरी भेट झाली. सदाचारी औरंगजेब वाचा म्हणजे तुम्हाला सांकेतिक सगळं. औरंगजेबाने मंदिर बांधून दिले होते. तुम्ही एकदा हे हिंदू मुस्लिम वाद जाणून बुजून पेटवतात हे लोक. माणसात दुरी निर्माण करतात हे लोक. हिंदू मुस्लिमच्या नावावर दंगे घडवतात हे लोक. पाकिस्तानचे हेर लोक हेच आहेत बरं का. हे जेवढे कांड घडले ना या देशात, ते सगळे कांड घडवणारे आमच्या एका तेली समाजाच्या माणसाला या 11/11च्या हत्याकांडात मारून टाकलं. त्याची सगळी कागदपत्र गेली. आमची प्रज्ञा आता
ती खासदार पण झाली. ही सगळी नौटंकी या देशात माणसामध्ये भेद करून माणसांमध्ये दुरावा निर्माण करतात. हे जहर आहे. हा संघ म्हणजे हे जहर आहे काही टोपेवाल्यांचा. आम्ही चिडवायचो ना मोहन मामांना दीक्षाभूमीवर, आमच्या चंद्रपूरचे घर पाहिलं की. आता आम्ही चिडवून आम्ही चड्डीवालेच म्हणून म्हणायचं. आता बरं झालं, गेल्या 2 वर्ष झाली, आता 2-3 वर्ष, आता फुल पॅन्ट तरी आलं. बोलून बरं काय. बेकायदेशीर नाणं कलदार पाहिलाय का तुम्ही? बेकायदेशीर आहे. तेव्हा आपण खडसंगीच्या सगळ्याच गावातल्या लोकांनी RSS ही आतंकवादी संघटना असे समजायचं. हे माणसांमध्ये वैरभाव निर्माण करून माणसांना तोडण्याची नाटकं करून ते सत्ता आपल्या हातात ठेवू इच्छितात. मेडिकल कॉलेज लांबवलं बरं काय, आणि हे पेढे वाटत आहेत बंद झालं पाहिजे म्हणून. हे ब्राह्मण तर आता तर UGCचं सगळं सुरू आहे. तुम्ही काळजीपूर्वक चांगले वाचन करा. तुम्ही एकतर वाचत नाही, समजत नाही. त्यामुळे एकूणच माणसांमध्ये जहर पसरवून हे माणसांमध्ये दुरावा निर्माण करून माणसांना तोडण्याचं राजकारण करून हिंदूंच्या नावावर, हा ब्राह्मणी धर्म आहे हिंदूंच्या. बालाजीचं मंदिर, तो बालाजी हा कोण आहे माहिती आहे? अरे बुद्ध आहे, बुद्ध. हे बालाजीचं भिशे नेरीचे सगळे लहान स्तूप दिसतात, हे अरहंतांचे स्तूप आहेत. आपल्याला काय माहिती? हे जेवढे जुने राक्षसाने बांधलेले मंदिर म्हणतात ना, हे स्तूप आहेत. 84,000 महाविहार गेले कुठे? बाबासाहेब पंढरपूरचे मंदिर दुसरे तिसरे काही नसून बुद्धाचं विहार आहे. मी सिद्ध करून आतमध्ये मी गेलो ना, पाहिलं ना. तिथली जी मूर्ती माड्याला आता आहे, हलवली, आम्ही पाहणार जाणार आहोत. उलट वारकऱ्यांनी जेव्हा केस जिंकली ना 18ला कोरोनाच्या अगोदर, तेव्हा त्यांनी आर्ग्युमेंट केलं त्यांच्या वकिलांनी की आम्ही सगळ्या ब्राह्मणांनी मिळून एका मडक्यामध्ये सगळ्या विठ्ठलाचं तेच कोंबून टाकलं आणि ते सहस्त्रबुद्धे ब्राह्मणांच्या घरी आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, जा त्यांच्या घरी, तुम्ही तुमचं काय काम. तर दानपेटीवर आपले अनुसूचित जाती जमातीचे पोरं आहेत. आता ते डिजिटल मंदिर करणार आहेत, सोन्याचे चांदीचे पत्रे लावणार आहेत. समजलं? आमचा धाक दरारा झाला. आता हे आता रॅलीत म्हणजे या रॅलीत यायला लागले, दिंडीत यायला लागले. हे अर्बन नक्सल आहे तसं बोलायला. आमचा शाळाच बोलतो देवेंद्र. आणि याच्यासाठी कोणता केला माहिती आहे? नागरी सुरक्षा कायदा. धर्मांतराचा जेव्हा मुख्यमंत्री होते ना नरेंद्र मोदी, तेव्हा पहिल्यांदा मौला आले. मुख्यमंत्री असताना त्याच वेळेला त्यांनी घटनेच्या 25 कलमाला राज्य सरकारला नाही हात लावता येत. घटनेच्या मूलभूत अधिकार आहे तो सगळ्या या देशातल्या दिलेल्या प्रत्येक नागरिकाला. आणि तो जिथे त्या हायकोर्टातला जो न्यायाधीश असेल उच्च न्यायालयाचा, ते देखील सरकारला बजावू शकते की धर्मांतर विरोधी राज्य सरकारामध्ये विधानसभेत विधान परिषदेचे बिल पारित केलं ते घटनेच्या विरुद्ध आहे. मीच पहिल्यांदा निश्चित केला. नरेंद्र मोदी उद्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी ते धर्मांतराची घोषणा करणार आहे असं मी बोललो. पत्रकारांनी त्याला विचारलं, अहो नरेंद्र मोदीजी तुम्ही काय धर्मांतराची घोषणा करणार आहात? एक भिक्षू बोलून गेले, नाही म्हणे मी आधी मैंने ऐसा कभी कहा. म्हणजे पोटातलं बाहेर आलंय की नाही? पोटातलं बाहेर आलंय की नाही? तिथल्या आपल्या पोरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या युनिव्हर्सिटीतले हाल काय तुम्ही विचार करा. तिथे किती हाल आहेत विचार करा. जाऊन आलो, पाहून आलो प्रत्यक्ष. जाणीवपूर्वक हे कटक कारस्थान करून या देशातला माणूस सुखानं राहिला नाही पाहिजे अशी त्यांची अशी घाणेरडी नीती आहे. षडयंत्री, हे सगळे षडयंत्री आहेत. त्यामुळे या षडयंत्र करणाऱ्या लोकांना आपल्या गावागावात अजिबात सहकार्य करायचं नाही. यांच्यात नातेगोते काहीच नाहीत बरं. हे काहीही करू शकतात. एवढे रिपोर्ट्स येत आहेत, यांना तर पाबंदी घातली पाहिजे. हे इल्लिगली संघटना आहे, कायदेशीर नाही आहे.
अनेक पत्रकार मंडळी पण ते जे मीडिया आहे त्यांचीच बगलबच्ची आहे, त्याच्यामुळे मीडियात काही दाखवत नाही. सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळं हे 100 वर्ष पुन्हा घातपात करतील बरं का. जसा आता यांचा घातपात केला अजित पवारांचा, तुम्हाला लवकर नाही कळेल, येईल पा वार्ता. वार्ता येईल हळूहळू. तिसऱ्याच दिवशी बाईला उपमुख्यमंत्री करून टाकले. हा, आपल्या चुका लपवण्यासाठी हे सगळी षडयंत्र असतात. त्यामुळं महाराष्ट्र आता बिहार झाला असं वाटायला लागतं. अशा रीतीनं हे लोक काहीही करू शकतील, नुसते गावागावात भांडणं लावण्याचं काम करतील. माहित आहे, रिडल साऊंड हिंदुइझम, राम आणि कृष्णाच्या कोड्यावर बाबासाहेबांच्या विषयी एवढं यांनी हे केलं होतं, समजलं. आमच्या रामसीतेला बदनाम केलं म्हणून. तुम्ही रामायण एक तर वाचलं नाही, म्हणजे रामायण असो महाभारत असो, ज्या ज्या धर्मातले जे उपदेश असतात ना ते बरोबर सांगतात, पण ते उल्लेख जे येत आहेत ते उल्लेख निव्वळ माणसांची डोकी भडकवणारे असतात. तर माणसांचे डोके भडकवून माणसांमध्ये फुटाफाटी पाडून तुम्हाला काय मिळणार आहे? पापात होईल जमा तुमचे कर्म की पुण्यात होईल? या सगळ्या गावागावातल्या नगरातल्या लोकांनो, तुम्ही पापाच्या पाप कर्माचे वाटेकरी होऊ नका, पुण्य कर्माचे वाटेकरी व्हा. आपल्या हातून काही दुष्कर्म घडू नये याची काळजी घ्या. तुम्ही दुष्कर्म कराल तर फळ तुम्हालाच भोगावे लागतील, दुसरं कोण भोगावे? मी जर दुष्कर्म केलं तर माझं मीच फळ भोगेल की नाही? दुसरा कोण भोगणार आहे? कुणी असू दे, गृहस्थ असू द्या की गृहस्थ असू द्या, ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत की ईसाई असोत की मुस्लिम असोत, ब्राह्मण की ब्राह्मण आहेत, तर कुणी असू द्या, तुम्ही वाईट कर्म कराल ना तर वाईट कर्म करण्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. कोण दुसरा भोगेल? चांगले कर्म कराल तर चांगली फळं तुम्हालाच भोगायला मिळतील. हे एवढी सोपी भगवंताची शिकवण आहे. सब पापस अकरणं, सर्व प्रकारची पाप कर्म करायची नाही, पुण्य कर्म संपादन करत राहायचं. आपलं चित्त आहे ना नितांत निर्मळ करत राहणं, हे सगळ्या बुद्धांचा उपदेश आहे. आपलं चित्त दूषित करायचं नाही. सत्याला सत्य म्हणा आणि असत्याला असत्यच म्हणा. हे सत्य म्हणजे असं सुख असतं जे परम सुख असतं, आणि ते परम सुख केवळ भगवान बुद्धालाच अनुसंधान करता येतं. पण भगवान बुद्ध चोर आहे असं रामायणात लिहिलेलं आहे, समजलं तुम्हाला? ज्याचा आता विष्णूचा अवतार मानतील बघा. आमच्या त्या दलाई लामालाच आमचा मोहन मामा लिंकपिंडीवर दूध टाकून भगवान बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे त्यांच्याकडून कथन करायला. तुम्ही हे ऐकून घेईल का? हे अशा रीतीनं ब्राह्मणवाद आपल्या लोकांमध्ये येऊन हे विष कालवत असतात, विष जहर. आम्ही हिंदू, ते मुस्लिम, ते बुद्धिस्ट. अरे संविधानानं सगळ्या धर्मातल्या लोकांना, सगळ्या संप्रदायातल्या लोकांना मूलभूत अधिकार दिले. त्या मूलभूत अधिकारावरचं हनन करून हे कुठे बटन दाबली चालली कमळाबाईवर. हॅक करत आहेत ना, हे हॅक करून सत्तेवर आले. महाराष्ट्रातल्याही ज्या निवडणुका झाल्या ना विधानसभेच्या, 76 लाख मत सायंकाळी 5च्या नंतर पडलं. बाळासाहेब आंबेडकरांनी हायकोर्टात केस टाकली. काय झालं? अरे निवडणूक आयोगाने जरा डाटा डिलीट करून टाकला. तुम्ही काय केलं? इल्लीगली तो कर सत्तेवर होऊन बरं काय बरं. अजित पवारांची हवा होती, देवेंद्र फडणवीसांची हवा होती की शिंदेची हवा होती? कोणाचीच नव्हती ना. एवढे अतिरिक्त मत काहीच नाही, इल्लीगली राज्य करत आहेत. आमच्या मूलभूत ईव्हीएम हॅक करून आमच्या मूलभूत अधिकारांचं हनन करून हे इल्लीगली राज्य करत आहे. त्यामुळं आता पाळी आलेली आहे की या सरकारांना
हद्दपार करण्याची, एवढं मोठं 337, 38, 39 या कलमानुसार एवढं मोठं प्रायव्हेटायझेशन करू शकत नाही. यांच्यावर देश, हे सरकार बदललं ना, या सगळ्या राज्यकर्त्यांना तुरुंगात जावं लागेल. तुरुंगातच, यांची तुरुंगातच रवानगी करायला लागेल. एवढे जबाबदार आहेत. संविधानाचं नाव घेतात, बाबासाहेबांनी लिहिलंय, पण असे कायदे पारित करतात की जे मूलभूत अधिकारांवरती गदा आणणारे असतील. त्यामुळे हे या देशाचे शेंडीवाले शत्रू आहेत असं समजा, आणि शेंडीवाल्यांच्या पासून दूर राहा, जेणेकरून तुमचे, अरे आता ओबीसीसाठी कमीत कमी UGC ग्रँड कमिशन म्हणून काहीतरी मिळणार, त्यालाही विरोध करतायत. बरं, हे तुम्ही सावध राहा. एक तर तुम्ही वाचन बरोबर करत नाही, बामनं जे म्हणतात ते खरं आहे म्हणतात. ओबीसी समाज एवढा पागल झालेला आहे, त्यांच्या खांद्यावर बंदुका चालवून ते राज्य करत आहेत. त्यामुळे हे नीट समजून घ्या एकतर, नाहीतर तुमची हानी होईल. येणारी पिढी तुम्हाला काय दगा देणार आहे का? येणाऱ्या पिढीसाठी सावध राहा. बाबासाहेबांचं हे संविधान जगात सगळ्यात एक नंबरवरचं आहे, एक नंबरवरचं. मनूचा जुना काळा कायदा जाळून बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचं जनतंत्र, भगवान बुद्धांची लोकशाही, सम्राट अशोकाचा जो कायदा होता, ज्याला विनयपीठक म्हणत, त्या कायद्याची देखील यांनी हानी केली. पुष्यमित्र शुंगांनी, जे भिक्षू होते ना, त्यांना एकेका भिक्षूला मारण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली. भिक्षू लोक दाढीचे, डोक्याचे केस वाळून जंगला पाळत गुफा कंदरात राहू लागले. हेच ते भागवती आहेत, हेच ते वारकरीपंथी आहेत, हेच नाथपंथी आहेत, हे लिंगायतपंथी आहेत, हे आमचे नाथपंथी लोक, हे वारकरीपंथी लोक आमचे आहेत, महानुभावपंथी लोक आहेत. पण विसरून गेले नाही इतिहास. 1 जानेवारी 1927 बाबासाहेबांनी या इतिहासाचं दर्शन करून लावलं. हा सगळा ब्राह्मणेतर समाज एकेकाळचा नागवंशी समाज, बुद्धिस्ट समाज होता. पण पुष्यमित्र शुंगांनी हल्ले करून आमच्या शेवटच्या या धम्मराजाची हत्या करून आमचं राज्य उद्ध्वस्त केलं. 1250 वर्ष बुद्धिस्ट राज्यांचं राज्य होतं. शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेकच बुद्धिस्ट पद्धतीने झाला होता, दडवून ठेवलेला आहे ना. डॉक्टर विलास खरातांनी त्यांची पुस्तिका आलेली आहे, जेणेकरून हा सगळं समग्र समाज वरती जन्म झालाय म्हणतात. शिवाजी महाराजांचा लेणीमध्ये जन्म झालाय बुद्ध, हे लाज वाटते करणार. संभाजी महाराजांची हत्या करून दुसऱ्या दिवशीच्या मुंडकत्या गुढीपाडवा दिवस लावले. लोक तोरण करतात, त्यांना काय माहिती मराठी स्वातंत्र्यता दिवस म्हणून. आमचं महाराष्ट्राचं मराठी राज्य उद्ध्वस्त करून त्यांनी पेशवेशाही आणली, आणि हेच लोक राज्य आमचं उद्ध्वस्त करून टाकतील म्हणून आमच्या पूर्वजांच्या गळ्यात गाडगे आणि कमरेला झाडू बांधले गेले. हे कमरेचा झाडू आणि गळ्यातली गाडग काढून टाकण्यासाठी भीमा कोरेगावचं युद्ध लढलं गेलं. एकीकडे 28,000 पेशव्यांचं सैनिक आणि दुसरीकडे 500 महार सैनिक. हे लगा तुझ्यासारखे 56 पाहिले होते, एकाच्या वाटेला 56 आले. ही म्हणून तिथून अस्तित्वात आली. 750 सैनिक होते, पण बाकी इतर ओबीसी होते, काही मुस्लिम होते, दुसऱ्या राज्य, पण प्रत्यक्ष तिथे घोड्यावर नाही, प्रत्यक्ष कसरतीमध्ये. ते 18 किलोची तलवार आहे, ती तलवार घेऊन येणार आहोत आम्ही आता. मारायसाठी नाही, कापायसाठी नाही, ती दाखवायसाठी की ती तलवार कशी चालवायची. कळंबी आहे ना, चिलखताही आहे, तलवारही आहे, जी आम्ही पाहिलेली आहे. ती तलवार पुढल्या वेळेला 2026ला 1 जानेवारीला दिसेल सगळ्यांना दाखवण्यासाठी. ती तलवार आणि चिलखत घेऊन येणार आहोत, जेणेकरून जे इतिहासच विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करते. म्हणजे त्यांनी एवढ्या ह्या म्हणी आहेत ना, एवढ्या शिव्याशाप देणाऱ्या म्हणी सह्याद्री कुंड पुराणात तुम्ही पहा, दाखले आहेत. बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935च्या भाषणात, येवल्याच्या भाषणात दिला, आमचा हा कुणबी समाज, कुळवाडी समाज, कुळावर जगणारी लोक, हाडाची काळ रक्ताचं पाणी करून या देशाला जगवणारा, पालन पोषण करणारा, घाम गाळणारा समाज, या देशाला जिवंत ठेवणारा आमचा कुणबी समाज, हा नागवंशी समाज. एकेकाळचे सगळे बुद्धिस्ट होते. या कुणब्यांविषयी काय घाण ओकली आहे त्या धर्मग्रंथामध्ये काय लिहिलंय? कुणबट
धसकट अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी. गेला तर रूम नेशीन, नाही तर आला तर ढोम नेशीन. एका तरी कुंडेनी वाचलं का? वाचाल तर वाचाल, नाही तर काय खरं नाही बाबा तुमचं. मामा देशमुख हा साळुंकी एवढे पोट धरून हसायचे, यार आमच्या कुंडेविषयी काय घाण ओकली आहे म्हणे या धर्मग्रंथामध्ये, तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. सकाळी उठल्याबरोबर आमचे मोहन मामा नरेंद्र मोदीचं तोंड पाहायला तयार होत नाही, कारण तो तेली आहे, कागदपत्रावर तेली आहे, कारण त्याची डिग्री फेक आहे. आता त्याची जात तेली आहे हे माहिती होत नाही, ते फेक आहे की काय माहिती नाही. ज्या अर्थी तिथे कम्प्युटरच नव्हतं, तर कम्प्युटरच्या जमान्यात नव्हतं, ते डिग्री कशी आली? ती युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चूक आहे, नरेंद्र मोदीचं स्पेलिंग चूक आहे, ही अशी डिग्री असते का? अजूनही सकाळी उठल्याबरोबर मोहन मामा भागवत नरेंद्र मोदीचं तोंड पाहत आहे, कारण तो तेली आहे म्हणून. काय झालं त्याच्यात? सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी, पण तेल्याचं तोंड पाहू नये, असा तो ग्रंथ म्हणतो. काय झालं आमच्या तेली समाजा? एकेकाचा तेली समाज बुद्धिस्ट लोक होते, इतिहासच विसरून गेले. सोनार सख्या बहिणीची खाणार, एका तरी सोनाराने वाचलं. हे सगळे एकेकाळचे बुद्धिस्ट लोक. मांग महार कुसाच्या बहार, गोंड गोवारी जात बोहारी, गोंड गोवारी हेकळ माना आणि आंबील पाहून शिवला डोना. माना माणुसकीत नाही, डुकर सरकशीत नाही, हे असं लिहिलंय त्या सह्याद्री कुंड पुराणात. धनगर कोळी माळी कोष्टी ढिवराची धुटीनं अटकला बोटल्या जाशील कुठे. एका तरी वाचलंय का? वाचाल तर वाचाल रे बाबा. आता हे सगळे मुस्लिम ना आपलेच लोक होते बरं, धर्मांतराचे. आज जाती व्यवस्थेच्या जातामुळे यांना मुस्लिम बनवलं. मुसलमानाविषयी आता भिक्षू झाल्यामुळे मी आता बोलू शकत नाही, एवढे घाण शब्द आहेत. बांडा मुसलमान आणि वेळवाची नाही बोलू शकत मी, काय कराल? एवढी घाण ओकलेली आहे. म्हणून बाबासाहेब म्हणत, या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. जागृतीचा कधी विस्तव विजू द्यायचा नाही. त्यामुळं हा सगळा ब्राह्मण एकतर आदिवासी भटकाळी मुक्त समाज धर्मांतरित झाले, मुस्लिम असू दे की ख्रिश्चन, हे एका काळचे नागवंशी लोक होते आणि बुद्धिस्ट लोक होते. आमचा पराभवाचा इतिहास आहे. हे केवळ आणि कुठल्याही दुसऱ्या तत्ववेत्याला नाही कळलं, हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजलं. त्यांच्या तुलनेत कोण बसतं? 32 डिग्र्या कमावणारा माणूस तो बोधिसत्व आहे. सुनामीच्या लाटा येणार आहेत, या सुनामीच्या लाटा रोखून टाकण्यासाठी हे सगळं आरएसएसचं षडयंत्र आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या गुलामीची जाणीव होऊ नये. ते हिंदू हिंदू या शब्दावर ते कॉन्सन्ट्रेट करून आहे, पण हिंदू हा शब्द मूळ संस्कृत शब्द पण नाही. संस्कृत भाषेला लिपीच नाही आहे, धम्म लिपीच्या आधारावर उभी राहिलेली भाषा आहे. सगळ्या भाषेची जननी ही पाली प्राकृत आहे. कळलं? हे भाषाविद सांगतात. जो काही प्रचार चाललाय ना, हे षडयंत्रवादी लोक आहेत. माणसांमध्ये भेदाभेद पेरून, माणसांमध्ये दुरावा सांप्रदायिक तणाव निर्माण करून हे माणसांना तोडू इच्छितात. मज माणूस द्या, मज माणूस द्या. संत साधू संत आणि नाही लागत त्याचा अंत म्हणतायत. ते जपानला गेले होते ना, जाऊन आलो ज्या ठिकाणी त्यांचं प्रवचन झालं. मी जपानला जाऊन आलो ना, जिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं प्रवचन झालं त्या हॉलमध्ये जाऊन भेट देऊन आलो मी. तिथे जे हिऱ्याचे व्यापारी होते ते आले, सगळं रांगेत कितीतरी लोक यायचे. हिऱ्याची पोतुली होती, बॅग, आणि रात्री जे चमकायला लागले ना हिरे, त्यामुळे इंग्रजी ही समजणारे तुकाराम दादा आचार्य ते सोबत होते. ते ही लाईन गेल्यानंतर जे चमकायला लागले ना, हे काय चमकतं महाराज म्हणतात. तर बनतेनी सांगितलं, मुक्काम विहारामध्ये होता तेव्हापासून मुंडन करायला लागले तुकडोजी महाराज. मज माणूस द्या, मज माणूस द्या. आयुष्यात भारतात मात्र त्यांना माणूस नाही मिळाला. तिथे गेल्यावर ज्या वेळेला ते हिरे, अरे एवढे लाखो लोक येत राहिले इथे, पण कोणीच त्या पोतुलीला हात लावला नाही, त्या बॅगला. इथे तुम्हाला माणूस मिळाला. आणि आपले लोक एक कलदारदेर रस्त्यावर मी काय चोरायला गेलो होतो, उचलता फटकन खिशात घालताय. किती नियत चांगली आहे तुमची, बापरे. जेव्हा सत्कार न्हावी समाजातला एक राष्ट्रसंत, त्याचा एवढा गवगवा झाला असता, पण पहिल्यांदा महार परिषदेने तिकडनं आल्याबरोबर स्वागत केलं महाराजांचं. उत्तर देताना
काय बोलले महाराज? संत आणि नाही लागत त्याचा अंत म्हणतात ना. काय बोलले? हाती न घेता तलवार आणि बुद्ध राज्य करी जगावर. संतांची वाणी आहे. संत लोकांमध्ये तणाव निर्माण करत नाही, तुटलेली मन जोडता. हे सगळ्यात मोठं कठीण काम आहे. त्या साधू संतांना केवढं नमन, केवढा त्याग त्यांचा, जो सगळ्यांना जोडण्यासाठीचं काम करतायत. आणि हे लोक तोडण्यासाठी काम करतायत. बघा, सगळ्या साधू संतांची यांनीच हत्या केली. शिवाजी महाराजांना जहर देऊन यांनीच मारलं. ज्ञानोबा राहिल्याने 14व्या वर्षी समाधी घेऊन यांनीच मारवलं. त्यांच्या आईवडिलांना जहर पिऊन मारणं भाई यांनीच मारलंय. सगळ्या साधू संतांची हत्या यांनी केली. घोंगडी तुकोबारायांची आणि टाळ कसे लटकून राहिले झाडाला, त्यांची पोथी कशी डुबवलेली वरती आली, ते नाही गेली ना वैकुंठाला सध्या. हे हा चाणक्यानी चांगलं मांडलेलं आहे. त्यामुळं या लोकांपासून सावध राहायचं. हे लावतील मस्तकाला टिळे, पण आतून काळबेरच सगळं व्यवहार. सावरकरापासून तरी आतापर्यंत हे सगळे दुष्टतेचा व्यवहार असतो त्यांचा. ते राष्ट्रप्रेम आम्हाला राष्ट्रवाद सांगतील, त्यांचा राष्ट्रवाद हा ढोंगी राष्ट्रवाद आहे. हिपोक्रॅट हे ढोंगी आहेत. यांचं राष्ट्रप्रेम हे ढोंगी आहे. यांनी इंग्रजांना निमंत्रण देऊन इथे बोलवलं, आपल्या पोरीबाळी त्यांना दिल्या. मुस्लिमांना यांनीच बोलवलं, आपल्या मुलीबाळी त्यांना दिल्या. हे लपून राहिलेलं नाही आहे. आणि आता राष्ट्रप्रेमाचं ढोंग आणून सांगतायत. तिरंग्यावरचा चौथा रंग आहे ना, 4 नोबेल ट्रूथ, 4 आर्य सत्य असतात, 3 नाही. अजूनही देशातला प्राईम मिनिस्टर सारे विपक्षही एवढे अज्ञानी आहेत. चौथा रंग जो निळा आहे ना, धम्मचक्र आहे. 4 नोबेल ट्रूथ, 4 आर्य सत्य असतात. 4 आर्य कोण अर्थ सांगेल? या 32 आर्यांचं चक्र, तुमची संसद आंधळी लंगडी बहिरी लंगडी, ती झाली मुक्तीला मारलाय लखवा, ती झाली मुखी. मी जाईल म्हणतो मागच्या दारानं, तरी कमीत कमी 10 दिवस सगळ्या खासदारांची बैठक गेली, राज्यसभेच्या लोकसभेच्या. आणि त्यांना हा मुख्य भगवान बुद्धांनी राज्य करणाऱ्या राजांना काय काय उपदेश दिला. काय दिलं माहितीये? कुठं? दंतसूक्तामध्ये घटनेच्या 21व्या कलमामध्ये. तुम्ही मिनिट्स बुक वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. महाराज, ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे. तुमच्या पुत्रांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता कशी करेल, असा धार्मिक राजा निर्माण करणं हे काम असलं पाहिजे. देव वसतु कालेन सस्य संपत्ती हे तुझे हितो भवतु लोकोचे राजा भवतु धम्मिको. राजा जर धार्मिक असला तरी हा साऱ्या जमिनी राष्ट्राच्या मालकीच्या केल्या असत्या. सारे कारखाने राष्ट्राच्या मालकीचे. हे काय प्रायव्हेटायझेशन करत आहे सगळं. हे या देशाचं उद्ध्वस्तीकरण करताय. या देशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे लोक आहेत, त्यांच्या हातात सत्ता आहे. सगळा अडाणी अंबानींना यांनी देश विकला. आता उरला सुरला तेही आता बघा, आता 4 वर्षातही दानादान करून टाकतील. देश उजाडला जाईल. देश संघटित नाही केला जाणार. या देशाची लोकशाही वाचली, या देशाचं हे संविधान वाचलं तर हा देश वाचेल. त्यामुळे या देशाच्या लोकशाहीचं, या देशाच्या संविधानाचं रक्षण करणं, त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरणं भाग आहे. सुप्रीम कोर्टही त्यांच्याच बाजूनं चालताना दिसतो. तुम्ही या विसंबून राहायचं नाही. कारण जे निर्णय हे राम मंदिराचे झाले ना, तिथे बावरी महाविहार होतं. अजूनही जे जिथे खोदकाम झालं, जे अवशेष आहेत ना, ते बावरी महाविहाराचे आहेत. आमची केसच घेतली नाही, रिजेक्ट केली. आणि आस्थेच्या आधारावर हे जे डॉक्युमेंट्स केले ते जाणून बुजून केले गेले. आस्थेच्या आधारावर निर्णय दिला गेला. आणि अशा रीतीनं सुप्रीम कोर्टाचा ते साजेश नव्हतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टावरही आता विश्वास राहील आहे याची गॅरंटी तुटलेली आहे. त्यांच्या हातातील सगळी लगाम गेलेली आहे.
त्यामुळं यांना या सत्तेवरून पायउतार करून ही सामाजिक ध्रुवीकरणाची प्रक्रिया गावागावात हिंदू असो, मुस्लिम असो, जैन असो, बुद्धिस्ट असो, आपण सगळ्या गुण्या गोविंदानं एकीकरण करून राहायचं, त्यांचं ऐकायचं नाही. ते हिंदू हिंदू म्हणून हिंदू धोक्यात आहे. हिंदू नाही, शेंडीवाले धोक्यात आहे असं समजायचं. शेंडीवाल्यांनी ओबीसी समाजांसाठी 52% लोकांसाठी 27% आरक्षण द्या. याच्यासारखी हे सरकार जे गंडवलं ना, हे शेंडीवाल्यांनीच गंडवलं बरं का. जनता पक्ष झाला होता ना, व्हीपी सिंगनी जेव्हा हे लागू केलं होतं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं होतं, शेंडीवाल्यांनीच व्हीपी सिंगाचं सरकार उद्ध्वस्त केलं आणि मग जनता पार्टीची पुढे भारतीय जनता पार्टी झाली. हे जनसंघाची पुढे जनसंघाचीच माणसं अशा रीतीनं माणसांमध्ये संविधानानुसार धर्माच्या नावावर मतं मागायची नाही तरी मागितले गेले आणि इथेच कायदा तोडून ते सत्तेवर आले. झालं, घडलं असं. त्यामुळे ही पेरणी, विष तुम्ही पेराल तर विषच उगवेल. विषाचं बीज आहे तर माणसांमध्ये भेदाभेद करणारं बीज आहे. त्यामुळं गुण्या गोविंदानं राहू द्या. सगळ्या संप्रदायातल्या लोकांना भावाबंधासारखे राहू द्या. त्यांच्यामध्ये भेदाभेद पसरवू नका. हे मुस्लिम आहेत, हे ख्रिश्चन आहेत, हे बुद्धिस्ट आहेत, आम्ही हिंदू आहोत. अरे माणसं आहोत. धर्म हा बौद्ध नसतो, हिंदू नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, ब्राह्मणेतर नसतो, आदिवासी नसतो. तो धर्म शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, विशुद्ध असतो, तो सद्धम्म असतो. आर्य सत्याचा साक्षात्कार करून श्रोतापन्न सकरागामी अनागामी अरत तेणे मुक्ती चारी साधी आल्या. देवाची द्वारी, वाचा आहे ना खारत तिकड बोलणारी, ज्ञानोबा म्हणतात देवाची वारी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. हा श्वास पाहता पाहता पाहताना आपोआप बंद पडेल. तेव्हा पहिली पायरी जिला श्रोतापन्न तेणे मुक्ती चार श्रोतापन्न सकरागामी अना साधू संतांनी कमीत कमी बुद्धवाणी राखून ठेवली. तुका म्हणे उभं राहा आणि जे जे होतं ते पहा. या अभ्यासातला आनापान स्थितीचा अभ्यास आहे, विपश्यनेचा अभ्यास आहे, हे बुद्धाचं ज्ञान आहे. साधू संतांनी ते राखून ठेवलंय. हे साधू संत आमचे आहेत, पण तुकोबांच्या नावावर पहा. हे अरे तुकोबांनी कधीच नाही म्हटलं असं बरं काय म्हण आहे, तुम्ही ऐकलं कित्येकदा. ज्ञानबा तुकाराम बोडक्याचं काय काम, ज्ञानबा तुकाराम आता बोडके म्हणजे आम्ही. यासह भिक्षूंच्या विषयी द्वेष करणारे त्यांच्या माती मारलं, त्यांच्या तोंडी घातलं. तशी गाथा कुठेच नाही तुकोबाराई. वाचा तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्ही एक तर वाचन करत नाही. म्हणजे ज्ञानोबारायच्या घरी गेलो होतो आळंदीला. त्यांच्या घरी बरेच लोक होते ना, हे रोजे म्हणतात की नाही. त्यामुळं हे उत्तर देणं कठीण होतं त्यांचं. हे आध्यात्मिक अर्थ कोण कसा समजेल. हे विपश्यना ज्ञान हे बुद्धाचं ज्ञान आहे, ज्यातून बोधी प्राप्त करून मुक्तीच्या चारही पायऱ्या प्राप्त केल्या जातात. त्यामुळे हे ज्ञान धार्मिक माणसाचा धार्मिक पिंड बनवणार ज्ञान, द्वेषदूषित होऊन जाणार नाही, द्वेष पसरवून नाही. बाबासाहेबांनी द्वेष पसरवला असताना सगळ्या ब्राह्मणांना कापून टाका, चटणीला तरी पुरले असते का. आता मी फरमान काढलं सगळ्या ब्राह्मणांना कापून टाका. माझं बरोबर आहे का असं म्हणणं. अरे माणसं आहेत, माणसांनी माणसांची हत्या करणं केवढं पाप, केवढं पाप. हे अघोरी पाप आपले वाणीतनं पण होऊ नये. नाही करणार आम्ही, आमच्या चित्नात नाही बसवणार. बाबासाहेबांनी जावई सासऱ्याचं नातं जोडलं, काय पाप केलं का. एकीकडे सारस्वत ब्राह्मणाची पोरगी, दुसरीकडे महार. अरे 32 डिग्र्या कमवणारा जगात त्याच्या तोडीचा माणूस नाही. त्यांची पत्र वाचा ना तुम्ही. ती MBBS डॉक्टर आहे ती, आणि त्यावेळेला सारस्वत ब्राह्मणाची 22 वर्षाचा फरक. किती लोकांनी हेरलं बरं. घरच्या तरी लोकांनी अनुमती दिली होती का. बाबासाहेबांच्या तरी कोणीच नाही. पहिलं आंतरजातीय हे लग्न. अजूनही ब्राह्मणांमध्ये जात पाळली जाते. शर्माची पोरगी त्रिपाठीला बनत नाही अजूनही. आपल्यात तरी कमीत कमी
या ब्राह्मणेतरांमध्ये जमते पण अजून काही ब्राह्मणात जमत नाही. समजलं? लय कटू आहे. अरे माणसा माणसात भेद करणारे हेच लोक आहेत. बाकी लोकांमध्ये तरी होईल, पण टिव्यारांमध्ये आणि शर्मांमध्ये आपसात रोटीचा बेटीचा नाही व्यवहार अजूनही नाही होत. हे लक्षात घ्या. आपल्या पोरांच्या IAS झालेली पोरं आहेत, IPS झालेली बरोबर बामणाचे पोरं निवडतात. बऱ्याच लोकांच्या घरी आहेत की नाही. आता मी अडकलो असतो तर मी फसलो असतो देवेंद्रची बहीण. बरं झालं भरती बनायला मिळालं, वाचलो. आहे की नाही? वाचलो ना, भरती बनायला वाचलो, नाहीतर कठीण काम झालं असतं. बाबासाहेबांनी जावया सासऱ्याचं नातं जुळलं, नाही तर असा करंट लावला असता सगळ्या बामणांना कापून टाकत चटणीला पुरले नसते. पण बाबासाहेब दयावान ना, करुणावान नाही. मनुष्य हत्या हे पापात जमा होते. कुणाच्याही मनामध्ये मनुष्य हत्या करण्याची चिंता चेतना येऊ देऊ नका. आमचा मित्रच तो ना प्रमोद महाजन, त्याची हत्या त्याच्या भावाने केली. कुठे गेले भाऊ बंदकीचं नातं? जगात दोन व्यक्ती एक नाही आहे तो. तुम्ही तरी नवरा बायको एक आहात का? बाकीच्यांचं काय? 36 ताक ना भांडणं कुंड वाजत राहतात भांडी कुंडी घरात. दोन व्यक्ती जगात एक नाही. एका काळजाची देठ असली तरी. आणि आपण माणसं जोडायसाठी चाललो, माणसं तोडायसाठी नाही. ही तुटलेली मन जोडण्याचं सगळ्यात मोठं औषध म्हणजे धम्म आहे. भगवान बुद्धांनी बौद्ध धर्म स्थापन केल्याचा कुठेही उल्लेख नाहीये. सारा त्रिपिटक चाळला तर नाहीये, कुठल्याही गाथेमध्ये नाहीये. बौद्ध धर्म हा संप्रदाय आहे. बुद्धांचे जे फॉलोअर त्यांना बौद्ध म्हटलं गेलं. बौद्ध धम्मच नाही आहे. धम्म म्हणून हे सगळे संप्रदाय. धर्म हिंदू नसतो, बौद्ध नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, ब्राह्मणेतर नसतो. तो शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, सत्य असतो, विशुद्ध असतो. आर्य सत्याचा साक्षात्कार तुम्हाला एकतर समजत नाही. उमजेल कसं? उमजणं तर खूप दूर आहे. त्यामुळे तुम्ही सेंटर आता ध्यान बिन करा आणि मन तोडू नका. हे तुटलेली मन जोडणारं औषध आहे. आमची रूपा कुलकर्णी, त्याला आमचा जो वाद चालायचा ना युनिव्हर्सिटीत मध्ये, रूपा कुलकर्णी आता बोधी आहे ना, काय काय बोलायचे. पण त्या वादामध्ये संस्कृत भाषा बाबासाहेब आंबेडकरांना समजत होती का? आमच्या रूपा बोधी त्या म्हणाल्यावर बाबासाहेब बाहेर तरी वर्गाच्या बाहेर राहून संस्कृत मध्ये जे बोलले तुम्हाला ते येत नाही. आमची बाजू घ्यायला लागली. तिच्या धर्मांतराच्या सोहळ्यात आम्ही होतो ना. सुरेश भटाच्या धर्मांतराच्या सोहळ्यात आम्ही होतो ना. भीमा घे तुझ्या या लेकराची. माझ्या देखत ते गाणं जोडलं ना, माझ्या देखत ते गाणं लिहिलं. राख जपून ठेवा राख झालेल्या घरांची, संपली नाही लढाई यारो नामांतराची. हिंदुस्थान या देशाचं नाव नाही आहे. इंडिया, इंडिया दॅट मीन्स भारत. पहिलंच घटना. हे चोर आहेत ना या देशाला बेकायदी असं त्या राज्यसभेतल्या लोकसभेतल्या खासदारांनी जरी हिंदुस्थान म्हटलं तरी तो कायद्याने गुन्हा आहे. पण सगळेच विपक्षवाले म्हणतात अक्कल नाही आहे. अक्कल. हिंदुस्थान या देशाला म्हणणं म्हणजे कायदेशीर गुन्हा आहे. इंडिया दॅट मीन्स भारत. तुम्हाला भारतीय म्हणाल काय लाजा वाटतात? त्यामुळं या देशातला माणूस हा माणसासारखा वागावा. आपल्यावरही अन्याय होऊ नये, दुसऱ्यावरही अन्याय होऊ नये. आपलाही लाभ व्हावा आणि इतरांचाही लाभ व्हावा अशीच आपण कर्म करायची. माणसांमध्ये द्वेष पसरवून तुम्हाला सांगत असेल की आता नाही भावनांना कापून टाका, नाही आमच्या चित्तात नाही येणार ते. अरे माणसावर आणि हे पापकर्म कुठे घेऊन जाईल असं बोलेन तरी नाही. हे बाबासाहेबांनी ऑर्डर दिला तर तुमची चटणी तरी पुरले असते का चटणीला? नाही. बाबासाहेब असे बोलले असते तर बाबासाहेब राहिले नसते. तुटलेली माणसं जोडणं हे सगळ्यात मोठं कठीण काम. हे भगवंताच्या सुत्त पठणातला हा गाभा आहे, बुद्धांच्या वाणीतला हा गाभा आहे. त्यामुळे मोठं वैभव, तुटलेली माणसं जोडण्यासाठीचे वैभव हे निर्माण करण्याचं सगळ्यात मोठी कठीण काम. सारं जग
न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव मानवी मूल्य संविधानाच्या प्रियम्बलमध्ये, प्रस्तावनेमध्ये जोडलं. हे नेहरूंच्याकडून मांडणी केली बाबासाहेबांनी. याचा प्रभाव असा झाला, सगळ्या देशांच्या राज्यघटनांमध्ये हे चारही मूलभूत तत्व त्यांना करावे लागले. हे तुटलेली मनं जोडण्याचं हे औषध आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक न्याय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक स्वातंत्र्य, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक बंधुभाव, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक समता. बघा, ही स्वतःमध्ये परिपूर्णता, परिशुद्धता स्थापन करणारी ही विद्वत्ता केवळ जगातल्या कुठल्या राज्य घटनांकडे नाही आहे. घटनांकारांकडे केवळ ती बाबासाहेबांच्या चित्ताला दुसरं चित्त नाही जोड करत. हे महान आहेत. या महान पुरुषांचं या देशातल्या लोकांना जगण्यात जेव्हा उतरवतील ना, बाबासाहेबांनी तुमच्या हात तोंडात घास आणून दिला, फक्त खायचं बाकी उरलं. या देशातलं नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी, मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी लोकांना रक्त सांडवावे लागले. एकीकडे गांधी आणि दुसरीकडे बाबासाहेब. दुसऱ्या गोलमेज परिषदेमधनं स्टेट्स अँड मायनॉरिटी वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल या देशातल्या प्रत्येक नागरिकांवरती एवढे उपकार आहेत, ऋण आहेत, की या देशातल्या सगळ्या नागरिकांना रक्त न सांडवता हा मतदानाचा अधिकार, एक व्यक्ती एक मत एक मूल्य, हे देण हे कुणालाही जमलं नाही जगातल्या कुठल्याही राज्यशास्त्रज्ञांना. अमेरिकेत मागून आला आता, पण ही बाबासाहेबांची जी ठेवण केली, जगात नंबर 1 ची लोकशाही, सगळ्यात मोठा लोकशाहीवादी देश म्हणून जगात ओळख आहे. हे लोकतंत्र माणसांनी कसं वागायचं, यालाच एक दुसऱ्या व्यक्तीशी एक दुसऱ्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावानी वागणं, याचा नियम म्हणजे संविधान आहे. हे बुद्धाचं संविधान आहे. म्हणून शेंडीवाल्यांच्या पोटात दुखतं म्हणून ते आमचं नाही असं म्हणतात. हे बदलावं लागतंय असं म्हणतात. बाबासाहेबांनी घटनाच लिहिली नाही असं म्हणतात. असा प्रचार करणारी हित मंडळी आहे बरं. गांधींनी जे आता प्रचार सुरू आहे ना, असा दूषित प्रचार सुरू आहे. बाबासाहेबांच्या विषयी असा दूषित प्रकार सुरू आहे आणि हे योग्य नाही. सामाजिक सद्भावना यामुळे तुटते, विद्वेष सुरू होतो. हे सामाजिक स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे. असं होऊ नये म्हणून या लोकांना आपल्या गावागावामध्ये शिरकाव करू द्यायचा नाही. खरंच आले, ठीक बाबा, नमस्कार, चमत्कार, तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला अधिकार दिले, पण तुम्ही इल्लिगली आहे, तुमची संघटना इल्लिगली आहे हे सांगायचं आणि दुरून डोंगर साजरे, नमस्कार चमत्कार करून त्यांना चहा पाणी देऊन, ठीक आहे तुम्ही आलात, तुम्ही तुमचा विचार सांगितला, तुम्ही जाऊ, सुट्टी करा. समजत आहे ना या ब्राह्मणांच्या मनात? बघा, धर्मांतराच्या लाटा येणार आहेत ना, काहीतर पळून जातील या देशातून, सांभाळणार नाही आपल्याला. पण काही ब्राह्मण येणार ना. आजही माझे असे अनेक ब्राह्मण मित्र आहेत. हा आमचा डॉक्टर संग्राम पाटील, काय हाल केले वा, अजूनही नाही त्यांना जाऊ दिलं, रोखून ठेवलंय. हा RSS मध्ये होता काम करणार, याला पक्क माहिती आहे. आता तो बोलू लागला ना, बाबासाहेब बोलू लागला, बुद्ध बोलू लागला, महात्मा फुले बोलू लागलाय. त्यामुळं जनजागरण, या जागरणाने या संपूर्ण ब्राह्मणेतर समाजातले डॉक्टर, प्रोफेसर, इंजिनियर, वकील, हा मध्यम वर्ग जसा जागरूक होईल ना, तसं हे सगळं ब्राह्मणवाद्यांचं पितळ बाहेर पडेल, सत्य उजेडात येईल. त्यामुळं सत्यासाठी साधू संतांनी त्याग केला, सत्य संशोधनासाठी. बुद्धांनी सत्य हे लोकीय सत्य आणि लोकोत्तर सत्याचा हा प्रयोग केला, अभिनव लोकोत्तर सत्याचा अनुभव केला. अरे हा मुक्ती, मी या मार्गावर चाललो, मुक्त झालो, तुम्ही या मार्गावर चाला, तुम्ही मुक्त व्हाल. म्हणून अरियो अट्टंगिको मग्गो हा मार्ग नक्कीच धारण करून आपल्याला आपण
मानकर परिवाराने हे संघाला भोजनदान देऊन जो काही पुण्य कमाचा हा संग्रह केला, त्यांना ह्या मुक्तीच्या चारही पायऱ्या प्राप्त करण्याचा हे बल त्यांना मिळो. खूप मंगल हो. नमोते भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवताः सद्धम्मं मुनिराजस्य शृण्वन्तु सद्गुणोत्कटं. धम्मश्रवणकालोऽयं भदन्ता धम्मश्रवणकालोऽयं भदन्ता परितधम्मश्रवणकालोऽयं भदन्ता. ये संता संत चित्ताति शरणं शरणाय तरुगन्धर्वा ब्रह्मा ब्रह्माजि देवा गुणगणाभ्यां दासभ्यगालङ्गे ध्यायन्तु देवा वरगणगमे. मेरुराजे वसन्तु सन्तु सन्तु सयेतु मुनिवरवचनं सौतुमग्गां समग्गायति विशो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुखदो लोकविदो अनुत्तरोपरिषदं सारथि सत्तादेव मनसानं बुद्धो भगवाइति समक्कातो भगवता धम्मो सन्दिष्टिको कालिको एहि वसिको वनायिको वज्रतं वेदितव्यो येमिति. सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो चिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो आयपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो चिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यङ्गिदं चत्तारि पुरिदिगानि अर्थपुरिसविद्याय सर्वतो सावकसङ्गो तत्क्रियं अनुत्तरं क्रियं गीतं लोकस्य किमाय धम्मान् धम्मपरिवर्त्य बुद्धं भुजेमि धम्मं भुजेमि संघं भुजेमि. करुणीभक्तकुशलेन यन्तं सन्तं परं समाचरे किञ्चयेन वयो वरेयो भवदेयं सुखिनो वा केमिनो सभ्यदत्तां भवन्तु सुखिदत्ता न परोपरमिव वेदनादिगयेत कत्तज्जन किञ्चिव्यारोसना बडिगजयनायोन्यस्य दुःखं विच्छेम. माता इदानीं बुद्धंगानि सायिकवत्तं अनुरक्षे देवन्ति सविभूते समानि संभावयोऽपि वा मे तञ्च सब्बलोकस्मिन् मानसं भावयो परिवाणं व्यङ्गदोषतिर्यञ्च संभातमभेगमतवर्तते. दिट्टं चरं निशिन्नो शयानो यावतस्वयोनिमिद्धो हितं सदीदित्ते ब्रह्मवेदं विहारं दिट्टं च अनुभगं शीलवादसर्वं सम्पन्नकालोऽसु दुःखगतानि दुर्गामयतानि भयासुरवतानि सुरासुरसुखीनि पाणिनितावतायं सम्पदं भूयां सम्पदं सभ्ये देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिदानं ददन्तु सिद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरतां तु गच्छन्तु देवतागता सभ्ये बुद्धा बलवत्ता वच्चेकानन्दं हरन्तानं च तेजेनं रक्षं वन्दामि सर्वस्वाकाशट्टा देवनागमहितिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं चिरं रक्षन्तु धम्मनेतं चिरं रक्षन्तु संगतमङ्गलं कविदेवो योजन्तु सर्वरोगो शोको दुःखो भयोपद्रविनश्रीमाते भवतु अन्तराय सुखी दीर्घायुको अभिवादनशीले शनिजङ्गदा बच्चायनो चत्तारो धम्मोदत्तियायुन्नो सुखं भवतु सर्वमङ्गलम् भवतु सर्वमङ्गलम् भवतु सर्वमङ्गलम्.